जातीवाचक शिवीगाळ करत दुकानात तोडफोड. जामनेरमधील व्यापाऱ्याकडून 1.5 लाखांची खंडणी वसूल. प्रतिनिधी अकील खान, जामनेर. जामनेर शहरातील श्रीराम मार्केट परिसरात एका व्यापाऱ्याला गाठून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांच्याकडून एकूण 1,53,800 रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात योगेश भगवान चौके याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अशोक उखडू हिवराळे, वय 64 वर्ष, राहणार जामनेर पुरा, यांचे श्रीराम मार्केट भागात आडत दुकान आहे. 8 एप्रिल ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत संशयित आरोपी योगेश भगवान चौके, राहणार गणेशवाडी, जामनेर, याने फिर्यादी यांना तुम्ही आमच्या परिसरात येऊन कमाई करतात आणि आम्हाला काहीच देत नाही असे म्हणून धमकावले. आरोपीने फिर्यादीच्या दुकानात शिरून धक्काबुक्की केली आणि त्यांच्याकडून 8,000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने घेतली. त्यानंतर तुमचे दुकान कायमचे बंद करतो अशी धमकी देत आरोपीने दुकानातील दूरचित्रवाणी संच, टीव्ही आणि खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने 800 रुपये गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यावर हस्तांतरित ट्रान्स्फर करून घेतले आणि दुकानाच्या गल्ल्यातील 1,45,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी अशोक हिवराळे यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम हे स्वतः करत आहेत. या घटनेमुळे जामनेर शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.